एकक स्थानचा अंक एकक स्थानाच्या अंकाखाली, दशक स्थानचा अंक दशक स्थानाच्या अंकाखाली. आणि दशांश अपूर्णांकाचा गुणाकार कसा केला जातो, तर दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करताना दशांशानंतरचे स्थळ अंक मोजले जातात. त्यांची काय होते, गुणाकारामध्ये दशांश अपूर्णांकाच्या स्थळांची काय होत असते, बेरीज होत असते. आणि दशांश चिन्ह तात्पुरतं विसरून आपण ती संख्या असं समजतो की तिथं दशांश चिन्ह नाहीये आणि सरळ सरळ गुणाकार करतो. आणि आलेल्या उत्तराला दशांश स्थळ जेवढे मोजले तेवढे डावीकडे दशांश स्थळ देत असतो, तेवढे घर सोडून देत असतो. ठीक आहे. आणि दशांश अपूर्णांकाचा भागाकार कसा केला जातो, तर दशांश अपूर्णांकाचा भागाकार हा करत असताना सर्वप्रथम दशांशानंतरचे जर छेदामध्ये दशांश चिन्ह असेल किंवा दशांशानंतर काही अंक असतील किंवा नसतील तर डायरेक्ट आपण भाग देतो. परंतु जर छेदामध्ये दशांशानंतर काही स्थळ असतील, अंक असतील, तर मात्र आपण दशांशानंतरचे अंक काय करतो, समान करतो. अंशाला कमी पडायला तर अंशात देतो, छेदाला कमी पडायला तर छेदामध्ये देतो. त्यानंतर आपण दशांश चिन्ह कायमचं वगळतो म्हणजे विसरतो आणि ती संख्या दशांश चिन्ह नाही असं समजून त्याचा भागाकार करतो. अशा पद्धतीने आपण दशांश अपूर्णांकाचा भागाकार पाहिला. ओके. मग आज आपल्याला पाहायचं आहे की एक प्रकारची पदावली म्हणजे अशा प्रकारची जर आपल्याला विचारली बेरीज तर ती कशी सोडवली जाते, त्याचं एक उदाहरण पहा आणि त्यानंतर लक्षपूर्वक सोडवण्याचा प्रयत्न करा. इकडे पहा, एक प्रश्न पहिला असा आहे, 0.2 भागिले 0.04 अधिक 0.8 भागिले 0.16 बरोबर प्रश्नार्थक चिन्ह. आता या ठिकाणी पहा, आता या ठिकाणी आपल्याला दिसतंय बेरीज दिसते, आपल्याला प्रामुख्याने याची बेरीज करायची, परंतु बेरीज करण्यापूर्वी आपल्याला यांचा काय करावा लागेल, भागाकार करावा लागेल. कारण आपल्याला या ठिकाणी बघा दशांश अपूर्णांकाचा भागाकार करून म्हणजेच ही बेरीजच आहे, बेरीज करायची. पण पहिल्यांदा आपलं जसं कंचे भागू बेव नियम आहे आपला, बॉडमॉस रूल है ना, ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन मल्टिप्लिकेशन सबट्रॅक्शन अँड ऍडिशन, तसंच कंचे भागू बेव म्हणजे पहिल्यांदा कंसाचा भागाकार, नंतर गुणाकार, नंतर बेरीज, नंतर शेवटी काय होत असते, वजाबाकी. तर मग या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला हा भागाकार सोडवावा लागेल म्हणजे 0.2 भागिले 0.04, त्यानंतर 0.8 भागिले 0.16 हा भागाकार सोडवावा लागेल. मग याचं जे काही उत्तर येईल ते इथं घ्यावं लागेल, परत याचंही जे काही उत्तर येईल ते इथं घ्यावं लागेल आणि नंतर त्यांची काय करावं लागेल, बेरीज करावी लागेल. म्हणूनच आपण टायटल असं दिलं की दशांश अपूर्णांकाचा भागाकार करून त्याची बेरीज करणे. ठीक आहे. म्हणजेच पहिल्यांदा आपल्याला हा दशांश अपूर्णांकाचा भागाकार करावा लागेल 0.2 भागिले 0.04, त्यानंतर 0.8 भागिले 0.16 याचा आपल्याला पहिल्यांदा भागाकार करावा लागेल, हा आणि हा, आणि त्यानंतर त्यांची काय करावं लागेल, बेरीज करावी लागेल. कळतं? मग आता आपण बघूया कसं केलं जातं ते पहा. मग आता या ठिकाणी बघा पहिल्यांदा जसाला ऍज इट इज लिहितो मी या ठिकाणी 0.2 भागिले 0.04 अधिक 0.8 भागिले 0.16. आता आपण दशांश अपूर्णांकाचा पहिल्यांदा याचा विचार करूया, 0.2 भागिले 0.04 याचा विचार करूया आपण. हा कसा सोडवला जातो, हा कसा सोडवला जातो, तर हा दशांश अपूर्णांकाचा भागाकार सोडवताना आपण पहिल्यांदा पाहणार की छेदामध्ये दशांशानंतर काही अंक आहेत. मग आपण भागाकार करताना काय करत होतो की दशांशानंतरचे अंक काय करायचो, समान करायचो. ठीक आहे. मग आता या ठिकाणी आपण पाहिलं तर दशांशानंतर अंक 2 आहेत, अंशामध्ये किती आहे, 1 आहे. मग याला किती कमी पडतो, 1, मग 1 अंक देऊन टाका, दिला. तसंच इकडे जाऊया आपण, इथंही पहा दशांशानंतर किती अंक आहेत, 2 अंक आहेत बरोबर, आणि अंशामध्ये किती अंक आहे, 1 अंक आहे बरोबर. मग याला किती अंक कमी पडायलेत, 1. कोणाला, अंशाला का छेदाला, अंशाला, मग त्यालाही देऊन टाका. ठीक आहे. आता दशांशानंतरचे अंक काय झाले, समान झाले. दशांशानंतरचे अंक काय झाले, समान झाले. मग या ठिकाणी सरळ सरळ आपण भागाकारामध्ये दशांश चिन्ह कायमचं विसरून जातो है ना, कायमचं वगळतो. तर मग यांची बेरीज काय, सॉरी याचं दशांश चिन्ह वगळलं तर ही संख्या काय होईल, 20 होईल.
आणि ही संख्या काय होईल फक्त आणि फक्त 4. 004 म्हणजे किती हो 4 म्हणजेच 4 अधिक आणि ही काय होईल 080 याच्यात दशांश वगळला तर ही 80/16. ठीक आहे इथपर्यंत आलो. आता आपण अंश छेदाना अंशाला भाग देऊ शकतो. इथं तिरपा भागाकार व गुणाकार वगैरे काही होतं का नाही कारण हे बेरजेचं चिन्ह आहे याच्यात होत नाही. परंतु छेदाना अंशाला भाग देऊ शकतो किंवा एखाद्या संख्येने अंशाला आणि छेदाला भाग देऊ शकतो. मग या ठिकाणी भाग बसतो बघा. हा पहा 4 × 1 4 4 पंचे 20 परत इथं 16 × 16 16 पंचे 80 म्हणजे उरलं काय इथं तर अंशात उरले 5/1 म्हणजे किती 5 आणि इकडं 5/1 म्हणजे किती 5 म्हणजे 5 + 5 म्हणजे किती 10 म्हणजेच याचं उत्तर होईल 10. पहा 0.2 भागिले 0.04 अधिक 0.8 भागिले 0.16 याचं उत्तर आलं फक्त 10. कोणाकोणाला समजलंय हात वर करा. परत हा प्रश्न एकदा समजून घ्या. प्रश्न असा आहे बघा की या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा हा भागाकार करावा लागेल. जे काही उत्तर येईल ते या ठिकाणी लिहावं लागेल. परत हा भागाकार करावा लागेल आणि या दोघांच्या उत्तराची काय करावं लागेल बेरीज करावं लागेल. म्हणून पहिल्यांदा आपण काय करणार भागाकार करणार. दशांश अपूर्णांकाचा भागाकार कोणाकोणाला येतो हात वर करा. दशांश अपूर्णांकाचा भागाकार तुम्हाला मी शिकवलाय है ना. मग आपण काय करतो दशांश अपूर्णांकाचा भागाकार करताना छेदामध्ये दशांशानंतर काही अंक आहेत तर समान करण्याचा प्रयत्न करतो. नसतं सरळ असं जर असतं 17.5 भागिले 5 तर दशांशानंतरचे अंक समान करतो का आपण नाही डायरेक्ट भाग देतो आपण. 5 × 5 5 त्रिक 15 5 × 5 5 त्रिक 15 उरले किती 2 उरलेले 2 इथं लिहितो दशांश चिन्ह दशाला तसं 5 × 5 25 असं करतो ना. का छेदात जर दशांश चिन्ह नंतर काही पॉइंट अंक असतील तरच समान करतो अन्यथा पूर्ण संख्या असेल तर समान करतो का आपण डायरेक्ट भाग देतो. लक्षात आहे ना तुमच्या. हा परंतु जर छेदामध्ये पॉइंट नंतर काही अंक असतील तर मात्र आपण दशांशानंतरचे अंक समान करतो हे लक्षात ठेवा. ठीक आहे मग आता बघा इथं बघा मी जसं तसं लिहितो ऍज इट इज 17.5 छेद 0.25 अधिक 2.25 समजून घ्या पहिल्यांदा 0.15 आपण काय करणार हा भागाकार सोडवणार पहिल्यांदा 17.5 भागिले 0.25. आता हा भागाकार सोडवताना काय करणार आपण दशांशानंतरचे अंक समान करणार. मग समान करत असताना पहिल्यांदा पहा तर दशांशानंतर छेदामध्ये 2 अंक आहेत आणि अंशामध्ये किती आहे 1. मग कोणाला कमी पडायला अंशाला त्याला देऊन टाका दिला. हे दशांशानंतरचे अंक काय झाले समान झाले. मग समान झाल्यामुळं आपण दशांश चिन्ह कायमचं भागाकारामध्ये काय करतो विसरतो. म्हणजेच ही संख्या होते 1750 आणि छेदातली संख्या होते फक्त आणि फक्त 25 अधिक. आता इकडं पहा दशांशानंतरचे अंक काय आहेत ऑलरेडी समान आहेत सारखे आहेत. इथंही 2 आहेत अंशामध्ये इथंही 2 अंक आहेत म्हणजे ऑलरेडी या ठिकाणी समान आहे समान करायची गरज नाही. आता दशांश चिन्ह कायमचं विसरून जायचं म्हणजे ही संख्या होईल 225/15. आता भाग देताना छेदाना अंशाला भाग द्या किंवा एखाद्या संख्येनं या दोन्ही संख्येला भाग द्या. इथं 25 न भाग बसतो बघा बघा असा इकडे द्यायचं नाही तर 25 न याला देसाल 25 न 225 ला तसं जमेल का नाही. जर इथं गुणाकाराचं चिन्ह असतं तर जमलं असतं परंतु गुणाकाराचं चिन्ह आहे का इथं नाही. इथं काय बेरजेचं चिन्ह आहे त्यामुळं 25 × 25 25 × 175 आणि 0 जशाला तसा ऍज इट इज. इथं बघ 15 × 15 15 × 15 उरले किती हो 22 मधून 15 गेले 7 उरले म्हणजे झाले 75. 15 × 4 = 60 15 × 5 = 75 म्हणजेच इथं झालं 70 + 15 म्हणजेच किती हो 85. याचं उत्तर किती आलं 85. ओके कोणाकोणाला समजलंय हात वर करा. 85 उत्तर येतं याचं. चला लिहून घ्या फास्ट. 2 5
छेद 0.25 अधिक 0.4 छेद 0.008 बरोबर प्रश्नार्थ. हा एक प्रश्न समजून घ्या. पहा आता इकडं सगळ्यांनी पहा फळ्याकडं. अजून एक प्रश्न याच्यानंतरचाही मी समजून सांगतो, नंतरचे तुम्हाला विचारतो एका एकाला वन बाय वन. पहा बा आता या ठिकाणी आपल्याला दशांश अपूर्णांकाची या ठिकाणी काय करायची, बेरीज करायची. मग दशांश अपूर्णांकाची बेरीज करण्यापूर्वी हा अंश आणि छेद स्वरूपात दिलेला भागाकार आपल्याला पहिल्यांदा सोडवावा लागेल आणि त्यानंतर आलेल्या उत्तरांची काय करावं लागेल, आपल्याला बेरीज करावी लागेल. आता दशांश अपूर्णांकाचा पहिल्यांदा भागाकार करायचा म्हणजे हा पहिल्यांदा भागाकार करून घेऊ, त्यानंतर हा भागाकार करून घेऊ आणि त्यांचं जे उत्तर येईल त्या दोघांची काय करायची, आपल्याला बेरीज करायची. मग पहा ऑलरेडी या ठिकाणी बघू लिहितो मी ऍज इट इज 1.25 छेद 0.25 अधिक 0.4 छेद 0.008. आता इथं पहा आपण पहिल्यांदा भागाकार करतो, तर भागाकार करत असताना छेदामध्ये जर दशांश चिन्ह असेल तर आपण दशांशानंतरचे अंक काय करतो, समान करण्याचा प्रयत्न करतो. तर इथं दशांशानंतर किती अंक आहेत, 2 आणि इथेही 2. ऑलरेडी ते सारखे आहेत म्हणून सरळ सरळ आपण दशांश चिन्ह कायमचं विसरायचं म्हणजे कायमचं वगळायचं. तर ही संख्या होईल 125 आणि ही होईल फक्त आणि फक्त 25 अधिक. आता मात्र इकडं पाहिलं तर आपल्या असं लक्षात येतं की या ठिकाणी दशांशानंतर छेदामध्ये 3 अंक आहेत, 1 1 2 3, परंतु अंशामध्ये फक्त आणि फक्त एकच अंक आहे. मग किती कमी पडायलं, 2 अंक कमी पडायले म्हणून 2 शून्य या ठिकाणी देऊन टाकतो. ओके आता समान झालं का नाही मला सांगा. मग समान झाल्यानंतर आपण काय करतो, दशांश चिन्ह कायमचं विसरून जातो, वगळून टाकतो. तर ती संख्या होते 400/8. ओके आता यांची काय करायचा भागाकार, 25 1 25, 25 5 125 आणि 8 1 8 8 5 40 आणि 0 जशाला तसा म्हणजे 5 अधिक 50 म्हणजे उत्तर किती आलं, 55 आलं. कोणाकोणाचं आलं 55. हा व्हेरी गुड. कोणाकोणाला समजलंय, चौथा प्रश्न घ्या. 0.72 भागिले 0.9 अधिक 0.36 छेद 0.09 बरोबर प्रश्नार्थक चिन्ह. पहा आता हा एक प्रश्न समजून घ्या, इथं एक खूप महत्वाचा आहे. आता हा एक प्रश्न देखील खूप महत्वाचा आहे. इकडे पहा रे, आता कधी कधी विद्यार्थ्यांना असं वाटतं की निवळ अंशामध्येच वाढवतात काय की, असं आहे का, दशांशानंतरचे अंक समान करा, अंशाला कमी पडलं तर अंशाला द्या, छेदाला कमी पडलं तर छेदाला द्या. असा समज होऊ नये विद्यार्थ्यांचा की बाबा अंशामध्येच वाढवलं जातं, असं काही नाहीये. ठीक आहे, मग जिथं कमी पडतं त्याला द्यायचं, जिथं कमी पडतं त्याला द्यायचं. ठीक आहे, इकडे पहा आता परत एकदा समजून घ्या सगळे विद्यार्थी, सगळ्यांचं लक्ष स्क्रीनकडे असलं पाहिजे. हे समजून घ्या. आता तुम्हाला विचारेल मी आता याच्या पुढच्या प्रश्नापासून. पहा हा 0.72 ऍज इट इज 0.9 अधिक 0.36 छेद 0.09. आता हा पहिल्यांदा भागाकार करू 0.72 भागिले 0.9 म्हणजेच या ठिकाणी आपण दशांशानंतरचे अंक मोजूया. अंशात पाहिले तर 2 आहेत आणि छेदात किती आहे, 1 आहे. मग कोणाला कमी पडायला या ठिकाणी, छेदाला कमी पडावून छेदाला देऊन टाका. आता दशांश चिन्ह कायमचं विसरून जायचं म्हणजे ही संख्या काय होईल, 72/90 अधिक ऑलरेडी इथे पहा दशांशानंतर 3 6 2 अंक आणि 0 9 2 अंक म्हणजे हे काय आहेत, समान आहेत. म्हणजेच काय करावं लागेल,
दशांश चिन्ह या ठिकाणी काय करावं लागेल, कायमचं विसरावं लागेल. म्हणजेच काय होईल, 36/9. आता या ठिकाणी पहा, आता 72/90 ला कोणत्या संख्येने निशेष भाग जातो? 9 ने जातो, 18 न पण जातो, है ना, 3 न पण जातो. मग आता तुम्ही कोणत्याही संख्येने देऊ शकता. उत्तर बरं 9 न देऊया, परत काटाकाटी करावी लागेल आपल्याला. ठीक आहे, 9 आठी 72, 9 दाई 90. ठीक आहे, इथं 9 एक 9, 9 चोक 36. मग उरलं काय बघा इथं, 8/10 आणि इकडे काय उरलं, 4. ठीक आहे, परत 8/10 ला कोण्या संख्येने भाग बसेल, 2 न बसेल. 2 न बसेल, आपण डायरेक्ट 18 नाही देता आला असता आपल्याला, परंतु ठीक आहे, जाऊ द्या. बेचोक 8 आणि बेपंचे 10 आणि हे 4 जशाल तसे. म्हणजे राहिलं काय बघा इथे का, 4/5 अधिक 4. इथं काही नसतं, म्हणजे छेदात काही नसतं, म्हणजे काय असतो, 1 असतो. आता एक तर 4/5 ची किंमत काढा, किंवा आपण व्यवहारी अपूर्णांकाची बेरीज शिकलो. व्यवहारी अपूर्णांकाची बेरीज कशी होत असते, कशी होत असते, छेद समान असताना अंशांशाची आणि छेद जशाला तसा. परंतु जर छेद समान नसेल तर काय होतो, तिरपा गुणाकार होतो. कसंही केलं तरी उत्तर तेच येणार आहे. ठीक आहे, आता तुम्ही तिरपा गुणाकार करूनही करू शकता. कसा होईल, 4 × 1 म्हणजे किती, 4, आणि 5 × 4 म्हणजे किती, 20, आणि छेदाछेदाचा गुणाकार 5 × 1 5 आणि 20 × 4 24, 24/5. आता 5 न 24 ला भाग बसतो का, मग उत्तर किती आलं, 24/5. ठीक आहे, याला कमी करता येते आपल्याला. पॉइंट मध्ये जर उत्तर पाहायचं असेल तर पॉइंट मध्ये बी करू शकतो आपण. 5 न या 24 ला भाग देऊ शकतो. हा, किती होईल, 5 चोक 20, उरले किती, 4. 5 न 4 ला भाग बसतो का, 5 न 4 ला भाग बसत नाही, म्हणून काय देतो, दशांश. तर ही संख्या दशांश म्हणून काय झाली, 40. 5×8 40. म्हणजे उत्तर किती येतं, 4.8. म्हणजे जर दशांशामध्ये उत्तर पाहिजे असेल तर दशांशामध्ये उत्तर येऊ शकतं, किंवा व्यवहारीमध्ये म्हणलं तर 24/5 असंही होऊ शकतं. ठीक आहे, म्हणजे आपल्याला अपूर्णांकाची बेरीज आपण अगोदर शिकलो, व्यवहारी अपूर्णांकाची, त्या पद्धतीनं करावं लागतं. या ठिकाणी पहिल्यांदा छेद समान करून घ्या, आणि दशांश चिन्ह कायमचं विसरा. या ठिकाणी भागाकार केला तर तो आला 4/5 आणि इकडे आला 4. मग इथं काही नसतं, म्हणजे छेदामध्ये काय असतो रे, 1. एक तर तुम्ही 4/5 चा भागाकार करूनही करू शकता, किंवा तिरपा गुणाकार करूनही सोडवता येतं. इथं वेग 2 पद्धतीने सोडवता येते. इथून पासून लक्षात येते का तुमच्या, इथून 4/5 अधिक 4, इथून एक तर व्यवहारी अपूर्णांकाच्या बेरजेनुसारही करता येतं, किंवा एखाद्याला वाटलं मी 4 ला 5 न भाग देऊन टाकतो, इथंच उत्तर काढतो, तर तोही काढू शकतो. कसा, 5 न 0 ला भाग बसत नाही, 4 ला भाग बसत नाही, म्हणून 0चा किती झाले, दशांश दिला म्हणून संख्या किती झाली, 40. 5×8 40, म्हणजे 0.8 अधिक 4 म्हणजे किती, 4.8. असंही करू शकतो. ओके, असंही तो करू शकतो, कारण इथून उत्तर तेच येणार आहे, फक्त सोडवण्याच्या पद्धती मात्र ज्याच्या त्याच्या वेगळ्या. ठीक आहे, चला, झाला असेल तर हात वर करा. अतिशय महत्वाचा धडा आहे. आपल्याला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार आला पाहिजे. त्यानंतर 30 पर्यंत पाडे आले पाहिजे. अपूर्णांक पूर्णतः समजला पाहिजे, मग तो व्यवहारी अपूर्णांक असो आणि दशांश अपूर्णांक, यावरच आधारित पुढचे धडे असतात. हे खूप महत्वाचे धडे आहेत, आपल्याला यावरचं कॅल्क्युलेशन आलं पाहिजे. चला, पुढचा प्रश्न घ्या. आता हा एक शेवटचा प्रश्न मी समजून सांगतो, यानंतर तुम्हाला विचारतो. घ्या, 0.98 भागिले 0.07 अधिक 0.091 भागिले 0.0007 बरोबर प्रश्नार्थक चिन्ह. पहा, परत एकदा हा समजून घ्या आणि पुढचे प्रश्न तुम्ही सांगायला तयार व्हा. आता हा दशांश अपूर्णांकाची बेरीज करायची, प्रामुख्याने ही बेरीज आहे.
तर बेरीज सोडवण्यापूर्वी पहिल्यांदा हा दशांश अपूर्णांकाचा भागाकार करावा लागेल, याचं उत्तर जे येईल आणि याचा दशांश अपूर्णांकाचा भागाकार करावा लागेल, याचं जे उत्तर येईल त्या दोघांची काय करायची आपल्याला बेरीज करायची आहे. मग आता ही बेरीज करण्यापूर्वी आपल्याला हा अपूर्णांकाचा भागाकार करावा लागेल. मग दशांश अपूर्णांकाचा भागाकार आपल्याला माहित आहे कसं करतो आपण. 0.98 ऍज इट इज जशाला तसं, 0.07 जशाला तसं अधिक 0.091 छेद 0.0007. आपण काय करतो दशांश अपूर्णांकाचा भागाकार करताना पहिल्यांदा पाहतो का छेदामध्ये दशांश चिन्ह आहे का नाही. असेल तर दशांशानंतरचे अंक आपण काय करतो समान करतो. तर पहिल्या दशांश अपूर्णांकाच्या भागाकाराचा विचार केला तर इथं पाहिले तर 2 अंक आहेत अंशात आणि छेदामध्ये देखील 2 अंक आहेत. इथं समान करायची गरज आहे का नाही, ऑलरेडी ते समान आहेत. डायरेक्ट दशांश चिन्ह आपण इथलं उडवून टाकूया म्हणजे किती होईल ही संख्या 98 आणि ही संख्या काय होईल छेदातली 7 अधिक इथं मात्र पाहिलं छेदामध्ये 1 2 3 4 अंक आहेत दशांशानंतर, इथं मात्र किती आहेत 3 अंक आहेत. मग अंक कोणाला कमी पडायला आहे अंशाला, ज्याला कमी पडतं त्याला देऊन टाका, हा शून्य दिला. इथं झाले दशांशानंतरचे अंक समान. मग आपण दशांश चिन्ह कायमचं भागाकारामध्ये वगळून टाकतो, विसरून जातो, म्हणजे अंशातील संख्या होते 910 आणि छेदामधील संख्या होते फक्त आणि फक्त 7. आता या ठिकाणी आपल्याला भागाकार करता येतो पण करताना तिरपा असा होत नाही काटाकाटी, कारण इथं चिन्ह कशाचं आहे बेरजेचं आहे. इथं जर गुणाकाराचं चिन्ह, परत एकदा सांगतो बघा काही जण विद्यार्थी गोंधळात पडतात, इथं जर गुणाकाराचं चिन्ह असतं तर इकडे इकडे भागाकार काटाकाटी करता आली असती, परंतु इथं काय बेरजेचं चिन्ह आहे त्याच्यामुळे छेदानं अंशाला किंवा अंशाने छेदाला भाग जाऊ शकतो किंवा एखाद्या संख्येने दोन्ही जागेला भाग जाऊ शकतो. ठीक आहे, मग या ठिकाणी आपल्याला भाग देता येईल कोण्या संख्येने बसेल 7 न बसेल बघा इकडे पहा 7 1 7 7 1 7 9 मधून 7 गेले उरले किती 2, म्हणजे हे 2 पुढच्या संख्येला अटॅच होतं म्हणजे किती झाली 28 7 चौक 28. ओके, परत या 7 ने या 910 ला भाग बसेल पहा 7 1 7 7 1 7 उरले किती 2 21 झाले 7 त्रिक 21 आणि 0 ऍज इट इज म्हणजे 14 अधिक 130 म्हणजेच किती होतात 144. उत्तर आलं 144. कोणाकोणाचा आलता हात वर करा, समजते का. व्हेरी गुड 144. ठीक आहे चला हे ओके मी आता पहिल्यांदा मांडून घेतो ऍज इट इज. 0.25 भागिले 0.05 अधिक 0.08 भागिले 0.004. ठीक आहे, आपण काय करतो सुरुवातीला शालमली सर पहिले अंक समान झाल्यावर दशांश चिन्ह कायमचं विसरून जायचं. बर मला सांग आता ह्या 0.25 आणि 0.05 मध्ये इथं ऑलरेडी समान आहेत का अंक दशांश नंतरचे. हो हो आहेत. सरळ सरळ दशांश चिन्ह आपण कायमचं विसरून जाऊया. संख्या काय होईल मग ही 25 भागिले 5. करेक्ट अधिक आता इकडे पाय 0.08 भागिले 0.04. इथं बघ छेदामध्ये किती अंक आहेत दशांशानंतर 3 3 आणि अंशात किती आहेत 2. 2. मग कोणाला कमी पडायला अंशाला का छेदाला अंशाला. अंशाला. मग एक अंक पडतो कमी म्हणून 1 देऊन टाकूया. ठीक आहे, आता समान झाले का सांग मला. हो हा मग आता दशांश चिन्ह कायमचं भागाकारामध्ये विसरून जायचं वगळून टाकायचं. मग अंशातील संख्या किती होईल 80 भागिले 4. 80 आणि छेदातली होईल 4. आता आता याचा भागाकार करू शकतो, छेदाना अंशाला भाग देऊ शकतो. मग कसं करायचं सांगा. 5 1 5 5 1 5 5 5 25 5 5 25 आणि इकडं 4 1 4 4 1 4 4 2 8 आणि 0 0 ऍज इट इज. हा म्हणजेच 5 अधिक 20 म्हणजेच उत्तर किती आलं 25. व्हेरी गुड. चला माईक बंद करा. खूप छान. चला कोणाकोणाचं 25 उत्तर आलतं हात वर करा.
व्हेरी गुड. ज्यांचं आलतं खूप छान, ज्यांचं नाही आलं त्यांनी फास्ट लिहून घ्यायचं आता. बर ठीक आहे. पहिल्यांदा मी लिहितो बघा इकडे ऍज इट इज 0.05 भागिले 0.005 अधिक 1.50 भागिले 0.05. ओके. आता काय करतो आपण, पहिल्या दशांश अपूर्णांकाचा भागाकार करताना दशांशानंतरचे अंक समान करतो. आता मला सांग, इथं दशांशानंतर किती अंक आहेत छेदामध्ये? किती आहेत? आवाज बंद झाला. थांब 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 1 मिनिट. हा आता चालू कर. हा आता बोल. 3 अंक आहे सर. 3 आहेत आणि अंशामध्ये 2. 2. कोणाला कमी पडायला, अंशाला का छेदाला? अंशाला. अंशाला. किती अंक कमी पडायला? 1. 1. मग आता इथलं दशांश चिन्ह आपण कायमचं विसरतो, मग ही संख्या किती होईल? 50/5. 50/5 होईल अधिक, इकडे बघ मग 1.50 आणि 0.05 दशांशानंतरचे अंक समान आहेत का? हो. हा, मग ऑलरेडी दशांश नंतरचे अंक समान आहेत, तर आपण काय करतो, दशांशानंतरचे अंक समान असेल तर आपण दशांश चिन्ह कायमचं विसरून जातो. विसरतो. मग ही संख्या किती होईल? 150/5. 150/5. 150/5. 150/5. हा, आता काय कर झाला सांग आता पुढं. आता भागाकार करायचा त्यांचा. भाग द्यायचा छेदाना अंशाला किंवा एका संख्येने. हा, कसं द्यायचं सांग. 5×1=5. 5×1=5. 5×1=5. 5×1=5 शून्यला 0 5×1=5 म्हणजे 0ला 0. हा 10 झाले. हा अधिक 5×1=5. हम्म 5×3=15. 5×15 आणि 0 ऍज इट इज, म्हणजे 10 0ला अधिक 0. 30 म्हणजे उत्तर किती? 40. 40. व्हेरी गुड. चला, कोणा चालतं उत्तर? हात वर करा. चला आदर्श सांग. तर आधी 0 ते छेद समान करून घ्यायचे. छेद समान करतो का बाळा, का दशांशानंतरचे अंक समान करतो बाळा आपण? दशांश नंतरचे अंक. दशांश नंतरचे अंक आपण समान करतो. ठीक आहे. ठीक आहे, मी आता या ठिकाणी ऍज इट इज लिहून घेतो. पहिल्यांदा सुरुवातीला 0.0036 छेद 0.72 अधिक 0.024 छेद 0.0006. ठीक आहे. आता मला सांग आदर्श, पहिल्या दशांश अपूर्णांकाचा भागाकार करण्यापूर्वी आपण दशांशानंतरचे अंक काय करतो? समान करतो, सारखे करतो. आता मला सांग 0.0036 छेद 0.72 यामध्ये अंशामध्ये किती अंक आहेत? 4. 4 आहे. आणि छेदामध्ये किती अंक आहेत? 2. 2. मग कोणाला कमी पडायले? छेदाला. छेदाला. किती अंक कमी पडायले? 2. 2 अंक पडायले. मग 2 शून्य देऊन टाकूया आपण, चालेल? हो. आता हे समान झाले की नाही? हो. ओके. मग आता समान झाल्यानंतर आपण काय करतो? दशांश चिन्ह कायमचं वगळतो. विसरून जातो. मग आता मला सांग, अंशातील संख्या किती होईल? 36. फक्त 36 होईल. आणि छेदातली संख्या होईल 7200. 7200 अधिक, सेम आता इकडे बघूया आपण. 0.024 इथं किती अंक आहेत अंशात? अंशात किती अंक आहेत? दशांशानंतर अंक किती आहेत अंशामध्ये? इकडं 3. 3. आणि छेदामध्ये पाय 1 2 3 4. 3 4. हा, कोणाला कमी पडायला, अंशाला का छेदाला?
अंशाला. हा, मग त्याला देऊन टाकूया आपण 0. झाले का समान हे? हो सर. हा, मग आता दशांश चिन्ह आपण काय करतो? कायमचं वगळतो, विसरतो. मग ही संख्या किती होईल? 240/6. 240/6. ओके, इथपर्यंत आलो आपण. आता इथपर्यंत कोणाकोणाला समजलंय? व्हेरी गुड. तर आता आदर्श, आता आपल्याला काय द्यायचं आहे? याची काटाकाटी करायची. हो ओके, सर. हा, मग करता येईल का? हो हा, सांग मग कसं करायचं? सर. हम्म आधी 36 एक 36, 36 हा, दुने 36 एक 72, 36, 36 दुने 72. 36 दुने 72. बघा, डायरेक्ट 36 न भाग द्याला त्यानं. 36 एक 36, 36 दुनी 72 आणि 2 शून्य ऍज इट इज. ओके, हो सर. इकडं 240/6. हो सर. साइन चोक 24. 6 एक 6, साइन चोक 24 आणि 0 जशाला तसा. मग आता राहिलंय काय बघूया आपण. हा, इथं राहिलं 200. 1/200 अधिक, आणि इकडं काय राहिलंय? 40/1 म्हणजे 40. 40/1 किंवा नुसतं 40 लिहिलं तर चालेल का? हो सर. चालेल. आता बघूया आपण, इथं तिरपा गुणाकार करण्यापेक्षा डायरेक्ट आपण 1/200चा विचार करू, चालेल का? हो सर. हा, पहा, आपण डायरेक्ट आता 1ला 200 ने भाग देणार डायरेक्ट, चालेल का? हो सर. हा, आता मला सांग, 200 न 1ला भाग बसतो का? हो नाही. नाही. म्हणून कोणता भाग दिला आपण? शून्याचा. 0चा. 0.10. आणि दशांश दिलं. दशांश दिल्यामुळे ही संख्या किती झाली? 10. 10. आता मला सांग, 200 न 10ला भाग बसतो का? नाही. नाही. म्हणून परत कोणता भाग दिला? शून्याचा. 0. आता ही संख्या किती झाली? 100. 100. आता मला सांग, 200 न 100ला भाग बसतो का? नाही. कारण लहान आहे. मग आता परत कशाचा भाग दिला? शून्याचा. शून्य. मग आता ही किती संख्या झाली? 1000. 1000. 200 न 1000ला भाग बसतो मात्र. हो सर. हा, मग कितीचा भाग बसेल सांग? 5चा. 5चा. 200 एक 200, 200. 200 पाचा 1000. 1000. म्हणजेच उत्तर आलं याचं फक्त 1/200चं हो सर. 0.005. आलं लक्षात? 0.005 आणि हे आधी किती? 40. 40. म्हणजे लक्षात 40 येतं? दशांश. हो सर. हा, 40 आता याची बेरीज होईल. आता बेरीज सोपी आहे दशांशानंतर. आता बघ, 40 पॉईंट इथं असतो, 0.005 म्हणजे बेरीज किती होईल? 40.005. बरोबर. 40 दशला. कोणाकोणाला समजलंय हात वर करा. काही जणाला समजलंय, काही जणाला नाही समजलंय. त्यामध्ये 1/200चं कॅल्क्युलेशन मी अगोदर वेगळं केलं. परत एकदा पहा, इथपर्यंत सर्वांना समजलं असेल. दशांश अंकानंतरचे अंक काय करणे? समान करणे. हे बघा, इथं पहा, 0.0036/0.72 जसाल तसं घेतलं. इथं पाहिलं अंशामध्ये किती अंक आहेत? 4 आणि छेदामध्ये किती आहेत? 2. तर ज्याला कमी पडतं त्याला देऊन टाका. कोणाला कमी पडायला? छेदाला. मग 2 शून्य दिले. ओके, मग आता दशांशानंतरचे अंक समान केल्यानंतर दशांश चिन्ह कायमचं विसरलं तर ही संख्या काय झाली? 36 आणि किती झाली? 7200. ओके, आता हे इकडे पाहिलं, अंशात 3 आहेत, छेदात 4 आहेत. कोणाला कमी पडायला? अंशाला. 1 देऊन टाकला. मग ही संख्या काय झाली? 240/6. आता डायरेक्ट भाग दिला त्यानं आता आदर्शनं. ही 36. आता 36चा पाडा सोपा आहे आपल्याला, जो पूर्ण करायची गरज नाही, पण 36 दोन्ही 72 एवढं कळतं आपल्याला. 36 एक 36, 36 दोन्ही 72, 2चा भाग बसला नाही, 0 दशाला तसे. परत इथं 6 एक 6, साइन चोक 24 आणि हे 40 म्हणजे 1/200. इथं महत्वाचं पहा, इकडं 1/200 अधिक 40 आलं. आता हे 40 तर ऑलरेडी आहे, पण आता हे 1/200चं कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला. आता हा भागाकार काही जणांना समजतो, काही जणांना समजला नाही. पहा, आता ह्या या संख्येला मला 200 ने भाग द्यायचा आहे. कितीने भाग द्यायचा आहे? 200 ने. आता 200 ने 1ला भाग बसत नाही,
कारण एक ही संख्या 200 पेक्षा काय आहे, लहान आहे. म्हणून आपण कोणत्या संख्येचा भाग देतो, 0 आणि दशांश. दशांश दिल्यामुळे ही संख्या काय झाली, 10 झाली. कळतं. परत 200 ने 10 ला भाग असतो का, नाही. का, कारण 10 ही संख्या काय 200 पेक्षा लहान आहे, छोटी आहे. म्हणून परत कोणता भाग दिला, शून्याचा. इथं 0 दिला म्हणजे इथं 0 आला. किती झाले, 100. 200 आणि 100 ला भाग बसतो का, नाही बसत, कारण ऑलरेडी ती 200 पेक्षा काय आहे, लहान आहे. मग परत कोणता भाग दिला, शून्याचा. मग इथं 0 भाग दिला म्हणजे किती आला, 1000 झाले. आता 200च्या पाड्यात आपला 200चा पाडा नाही म्हणायचं, पण बेचा पाडा येतो आपल्याला. बे एक बे, बे पंचे 10, म्हणजे 205 किती होतात, 1000. मग 201 200, 205 1000, म्हणजेच 0.005. 1/200चं उत्तर येतं 0.005. म्हणून मी इथं डायरेक्ट लिहिलं 0.005 अधिक 40. आता दशांश अपूर्णांकाची बेरीज आली. दशांश अपूर्णांकाची बेरीज आपल्याला माहित आहे की दशांश अपूर्णांकाची बेरीज करताना आपण काय विचार करतो, दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं पाहिजे. मग आता हा झाला याचं कॅल्क्युलेशन. आता याचं कॅल्क्युलेशन करा. हे 40 दशांश कुठं असतो, पूर्ण संख्येच्या उजवीकडे शेवटी असतो. इथं असतो की नाही, आणि बेरीज करायची 0.005. आता दशांशानं खाली दशांश चिन्ह आलं, इथं बी समान करून घेऊया. इथं काही नाही म्हणजे किती घ्यायचे, 3 शून्य देऊया. म्हणजे 5.00.040. म्हणजे उत्तर येतं आपलं 40.005. कोणाकोणाला समजले आता हात समजते, चला लिहून घ्या. हा श्रीलेखा, माईक चालू कर. हॅलो सर. सांगता येईल बाळ, हो. ओके सांग. पहिले आपण प्रश्न जशास तसं लिहून घेऊ. बरं ठीक आहे, चालतंय. 1.42 भागिले भागिले 0.02 0.02 अधिक अधिक 0.42 0.42 भागिले भागिले 0.021. 0.021. ठीक आहे, आता लिहिलं आपण. आता पहिल्यांदा हा भागाकार करतो, नंतर त्याच्या आलेल्या उत्तराची बेरीज करतो, है ना बा. हो. आता पहिल्यांदा मला सांग, 1.42 भागिले 0.02 हा भागाकार करत असताना आपण दशांशानंतरचे अंक काय करतो, समान करतो. इथं समान करायची गरज पडते का, नाही. नाही. ऑलरेडी दशांशानंतर बघितलं, इथं इथंही 1 आणि 2 अंक आहेत, इथंही 1 आणि 2 अंक आहेत. 2 अंक मग आपण आहे. काय करतो, दशांश चिन्ह कायमचं विसरून जातो. विसरून जातो, म्हणजे वगळतो. म्हणजे ही संख्या किती होईल, 142 आणि ही किती भागिले होईल, 2. 2 फक्त. अधिक, आता इथं पहा, छेदामध्ये पहा 1 2 3 अंक आहेत दशांशानंतर, इथं किती आहेत, 2. कोणाला कमी पडायला, अंशाला का छेदाला, अंशाला. अंशाला कमी पडायला. मग अंशाला देऊन टाका 1 0 दिला. 0 आता दशांशानंतरचे अंक काय झाले, समान झाले. समान समान झाले. आता ही हो. संख्या किती होईल, मग दशांश चिन्ह कायमचं विसरलं तर 420. 420 आणि छेदातली संख्या 21. 21. ठीक आहे, आता भाग देऊया, जमेल. हो. हा दे मग. बेक बे बे सत 14. बे बे साती 14, परत 14 बे बे म्हणजे उत्तर किती येतं याचं, 71. 71 ठीक अधिक आहे, 71. हा अधिक. आता 21 न 420 ला भाग द्यायचा. हा 21 एक 21 21 दुनी 42. हा 21 एक 21 21 दोन्ही 42 42 आणि शून्यला 0 0 म्हणजे किती येतं, 20. मग 20 71 अधिक 20 म्हणजे किती, 91. 91. 91, व्हेरी गुड. थँक्यू सर.